जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीची लेखी परीक्षा आधी होणार आहे की ग्राउंड आधी होणार आहे याबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहे। तर बघा, बऱ्याच मुलांना कन्फ्युजिंग झालेलं आहे। बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत बऱ्याच YouTube चॅनलचे की आधी लेखी परीक्षा नंतर ग्राउंड होणार आहे ह्या पोलीस भरतीला। असं जो व्हिडिओ येत आहे ते बघून मुलं खूप गोंधळात पडलेले आहेत की नक्कीच आधी लेखी परीक्षा आहे की ग्राउंड आहे। तर बघा, सर्वप्रथम तर आधी आता कुठलाही GR आलेला नाही की लेखी परीक्षा आधी होणार आहे असा। तर तुम्ही जो GR आतापर्यंत लागू आहे की गेलेल्या भरतीला लागू होता, त्या पलीकडच्या भरतीला लागू होता की ग्राउंड आधी आणि लेखी नंतर, याच पद्धतीने तुम्हाला पोलीस भरतीची सध्या तयारी करायची आहे। हे खरंच अपवाद आहे का? खरं आहे तर सध्या मित्रांनो हे एक अपवाद आहे आणि हे खूप खोटं आहे की कुठला GR नसताना जे व्हिडिओ येत आहेत की आधी लेखी परीक्षा होणार आहे। तर तुम्ही याकडे लक्ष न देता तुम्ही जे सध्या GR आहे पोलीस भरतीचा त्या पद्धतीने तुम्ही ग्राउंड चालू ठेवू शकता, अभ्यास चालू ठेवू शकता आणि भरतीची तयारी करू शकता। तर बघा, आता पोलीस भरतीला खरंच लेखी परीक्षा आधी होऊ शकते का, आणि नाही झाली तर का होऊ शकत नाही याचं कारण सुद्धा आपण बघणार आहे। बघा मित्रांनो, सर्वप्रथम ज्या वेळेस 2019 मध्ये पोलीस भरती झालेली होती आणि त्या पोलीस भरतीमध्ये ग्राउंड नंतर आणि आधी लेखी घेण्यात आलेली होती। आता त्यावेळेस लेखी परीक्षा सर्वप्रथम ठेवल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो प्रॉपर पोलीस भरती करणारे विद्यार्थी होते यांचा खूप विरोध झाला। बऱ्याच ठिकाणी निवेदन देण्यात आले की पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षानंतर आणि ग्राउंड आधी घ्यावे, परंतु त्या GR मध्ये काही बदल झालेला नाही। 19च्या भरतीमध्ये जो GR निघालेला होता की लेखी परीक्षा आधी, तर लेखी परीक्षा आधी घेतली गेली की बघा 19ची परीक्षा 2021 मध्ये घेण्यात आली, जे की त्यावेळेस कोरोना काळ असल्यामुळे 19ची भरती 21 मध्ये झाली। त्यामध्ये लेखी परीक्षा आधी आणि ग्राउंड नंतर झालं। त्यानंतर जे भरती झाल्या 19च्या भरतीच्या लागोपाठ ज्या भरती परत झाल्या त्या प्रत्येक भरतीमध्ये GR चेंज केला गेला। सर्वप्रथम ग्राउंड आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली। तर बघा, जर त्यांना सरकारला की आधी लेखी आणि नंतर ग्राउंड जर घ्यायचं असेल तर तो GR रद्द केला गेला नसता, तो GR तसाच ठेवला असता आणि त्याप्रमाणेच भरती झाली असती। बघा, पोलीस भरती करणारा मुलगा मेंटली आणि फिजिकली फिट असणे गरजेचं आहे। आता ज्यावेळेस पोलीस भरती निघते त्यावेळेस जो प्रॉपर पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत आणि ऑप्शनसाठी पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत, हा नेमका लेखी आधी असेल किंवा ग्राउंड आधी असेल तर हे नेमका कुणाला फायदा होऊ शकतो? तर बघा मित्रांनो, पोलीस भरती करणारा प्रॉपर जो मुलगा आहे तो त्याला आधी ग्राउंड असेल तर नक्कीच त्याला फायदा होऊ शकतो। आता हा कसा होईल? तर बघा, आता यामध्ये बरेच व्हिडिओ बघत असतील तर काही मुलांची लेखी चांगली असेल ते आता नक्कीच कमेंट करू शकतात की मॅडम तुम्ही आधी ग्राउंडबद्दल बोललात की आधी लेखी असेल तर सुद्धा चांगलं होऊ शकतं। तर हो, लेखी आधी ज्यांची लेखी चांगली असेल त्यांना वाटत असेल की आधी लेखी व्हावे, पण आपण प्रॉपर पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बघणार आहे। ज्या विद्यार्थ्यांची लेखी चांगली आहे ते दुसरी सुद्धा एक्झामची तयारी करतायत, तलाठी भरती, परत MPSC किंवा स्पर्धा परीक्षामधल्या अजून ग्रॅज्युएशन झालेल्या भरत्या ते बघतायत। पण जो प्रॉपर पोलीस भरती करणारा मुलगा 12वी पास वरून जो भरतीला येतो, आता तुम्ही बघताय बरेच मुलं 12वी झाल्याबरोबर लगेच भरतीला लागतात। आता हे पोलीस भरती 12वी पासवर असल्या कारणाने 10वी 12वीच्या बेसवरचा जो अभ्यासक्रम आहे त्या पद्धतीने पेपर काढला जातो। आता थोडा अपवाद म्हणून बघा की कॉम्पिटिशन वाढलं आहे किंवा स्पर्धा खूप वाढल्या आहेत, त्यामुळे काही जिल्ह्याचे क्वेश्चन पेपर कुठं हार्ड येतात। आता एखादी परीक्षा 10वी 12वी वरून असेल आणि त्या परीक्षेला त्याच्या आधारित क्वेश्चन येणे गरजेचं आहे। आता 12वीवर पोलीस भरती आहे आणि त्याला MPSCचे क्वेश्चन जर आले तर मग हे एक सरासरी चुकीचं आहे। तर त्या पद्धतीनं ज्या 10वी 12वीला क्वेश्चन येतात किंवा 10वी 12वीमध्ये जो आपला अभ्यास झालेला आहे, समजा ग्रामर झालं असेल किंवा मॅथ, ह्या जे इतिहास भूगोल तो तेच राहणार आहे।
आता तोच इतिहास असणार आहे. तुम्ही MPSCला जावा, UPSCला जावा किंवा पोलीस भरतीला जावा, फक्त यामध्ये नॉर्मल क्वेश्चन, डीपमधले क्वेश्चन, आतिच डीपमधले क्वेश्चन अशा पद्धतीचे असतात. जे पोलीस भरती 12वीवरून आहे त्याच्यात नॉर्मल क्वेश्चन विचारले जातात, मीडियम क्वेश्चन विचारले जातात. तुम्ही लेवल थोडीशी चेंज केली, MPSCला गेलं त्यामध्ये डीपमध्ये क्वेश्चन विचारले जातात, त्याच्या पुढे गेला तर आणि त्यामध्ये त्या डीपमध्ये जातात, अशा पद्धतीने विचारले जातात. आता पोलीस भरतीला वन लाईनर क्वेश्चन आहेत. मग तुम्ही 12वीवर परीक्षा देताय तर त्या अनुषंगानेच क्वेश्चन पेपर निघणार. अशा पद्धतीने 12वीच्या मुलासाठी आधी ग्राउंड नंतर लेखी झाली तर त्याला फायदा असा होणार आहे की त्याचं ग्राउंड चांगलं असेल, कारण तो प्रॉपर पोलीस भरती करतोय, त्यामुळे त्याला मेरिटमध्ये बसता येईल आणि तो लेखी परीक्षेपर्यंत पोहोचता येईल. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि एक ऑप्शन म्हणून पोलीस भरती जर तिथं ठेवली, एखादा MPSC करतोय किंवा त्यामध्ये त्याला सक्सेस भेटत नाही, तर चला बाबा पोलीस भरती आपण बघूया की एक चान्स आहे की लेखी परीक्षा आधी आहे. तर 2019मध्ये जेव्हा पोलीस भरती घेण्यात आलेली होती, ज्याची लेखी परीक्षा आधी आणि ग्राउंड नंतर होतं. बरंच मुलं 99, 98, 97, 95 मार्क घेऊन ग्राउंडला खूप फक्त क्वालिफाय झाले आणि लागले. मग यामध्ये त्या मुलांचा फायदा पोलीस भरतीला एक ऑप्शन म्हणून लागला, परंतु ते खूप काळ टिकू शकले नाहीत पोलीस भरतीमध्ये, कारण त्यांचं स्वप्नच नव्हतं पोलीस भरतीचं. ते एक ऑप्शन म्हणून लागत नाही म्हणून आलेले होते आणि त्यानंतर त्यांना ट्रेनिंगमध्ये प्रॉब्लेम किंवा फिजिकलमध्ये त्यांना त्रास व्हायचा ग्राउंडला, किंवा ट्रेनिंग 9 महिने करणं हे सोपं नाही आहे. की ज्यांनी अचानकच फॉर्म भरला तर बरेच विद्यार्थी सोडून गेले किंवा पोलीस भरती सोडून जो दुसरे एक्झाम क्रॅक केले तिकडे गेले, पण ते पोस्ट तशीच राहून गेली. आणि जो खराच पोलीस भरती करणारा मुलगा असता तर त्याला नक्कीच तो तिथंपर्यंत गेला आहे आणि त्याची ट्रेनिंग पूर्ण करून तो आला असता. मग हे प्रॉब्लेम होते की फक्त आपण ऑप्शनला ठेवल्यानंतर जो मुलगा लागतो आणि जो खरंच प्रॉपर करतो तेव्हा लागतो. तर त्याची प्रॉपरच पोलीस भरती बघणारा असेल तर त्याला लेखी परीक्षापेक्षा ग्राउंड आधी असणे खूप गरजेचं आहे. कारण ग्राउंड ज्यांचं चांगलं असेल, जो पोलीस भरती करणाराच आहे, त्याचं ग्राउंड क्रॅक करूनच तो लेखीसाठी क्वालिफाय होणार आहे. आता असं नाही की बाबा तुम्हाला लेखीनंतर ठेवलं म्हणून लेखीला खूप कमी मार्क पोलीस भरतीचे विद्यार्थी घेतात, असं सुद्धा नाही. ते सुद्धा 90+ला जातात, परंतु त्यांना तिथंपर्यंत जाता येतं. पण लेखी परीक्षा आधी असल्यामुळे सर्वजण तिथं उतरतात आणि त्यामुळे त्यांना ग्राउंडपर्यंत पोहोचताच येत नाही. बरेही त्यांचं ग्राउंड खूप चांगलं असेल तरीसुद्धा. त्याच्यामुळे मुलांना भीती वाटते की आधी ग्राउंड न होता आधी ग्राउंड व्हायला पाहिजे आणि लेखी परीक्षा नंतर व्हायला पाहिजे. तर बघा अशा पद्धतीनंच घेतलं जाईल. कारण बघा आता पोलीस कॉन्स्टेबल म्हटल्यानंतर मेंटली आणि फिजिकली दोन्हीसुद्धा गरजेचं आहे. पण ज्यावेळेस सध्या तुम्ही उतरताय त्यावेळेस फिजिकली फिट असणं खूप गरजेचं आहे. आणि दिवस बघा 12 तास, कधी 24 ताससुद्धा ड्युटी तुम्हाला कराव्याच लागतात. त्यासाठी फिजिकलसुद्धा फिट तुम्हाला असणे गरजेचं आहे. त्यामुळं कदाचित त्या सरकारचा सुद्धा निर्णय असेल की त्यामुळे GR कदाचित त्यांनी चेंज केला आणि 1900 भरतीचा जो GR आहे तो चेंज करून आधी लेखीचा GR सोडून आधी ग्राउंड आणि नंतर लेखी केलेला आहे. तो त्या पाठीमागे त्यांचा असा उद्देश असेल कदाचित की आधी ग्राउंड असणं गरजेचं आहे, त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. तर बिनधास्तपणे तुम्ही आधी ग्राउंड आहे नंतर लेखी आहे अशा अनुषंगाने अभ्यास चालू ठेवा, की पोलीस भरतीची तयारी चालू ठेवा, जेणेकरून आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी किंवा पोलीस भरती करणारे प्रॉपरचे विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच फायदा होणार आहे याबद्दल. आणि जो अपवाद आहे मित्रांनो की किंवा चुकीची व्हिडिओ आहेत, पोलीस भरतीची लेखी परीक्षा आधी होणार आहे, जोपर्यंत कुठलाही GR येणार नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट खरी नाही मित्रांनो. GR आल्यानंतरच सगळ्या गोष्टी तुम्ही खऱ्या समजू शकता. परंतु सध्या लेखी परीक्षा आधी होण्याचे चान्सेस काहीही नाही. तर तुम्ही तयारी आधी जो आत्ता पोलीस भरतीचा जो GR आहे त्याच अनुषंगाने तुम्ही तयारी करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जो काही विचारायचं असेल किंवा काही प्रश्न असेल तर कमेंट करून सांगा. नक्कीच आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.